आपण स्टडी करणार आहोत अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. म्हणजे आतापर्यंत आपण बघितलं म्हणजे फायनल अकाउंट्स मध्ये बघितलं प्रॉफिट कन्सर्न. सहसा काय असतात, दोन ऍक्टिव्हिटीज असतात बिझनेस मध्ये. ऍक्टिव्हिटीज दोन टाईपच्या असतात. एक प्रॉफिट मोटिव्हचा असू शकतात आणि सेकंड सर्व्हिस मोटिव्ह. म्हणजे बघ, आपण लाईफ मध्ये कुठलाही काम करत असेल तर सगळं काम प्रॉफिट साठी कधीच नसते. काही काम, काही बिझनेसेस, काही वर्किंग सर्व्हिस मोटिव्ह साठी सुद्धा असू शकतात. ज्या वर्किंग सर्व्हिस मोटिव्ह मध्ये असतात ते सगळं प्रॉफिट होण्यासाठी किंवा पैसे येण्यासाठी असं कधीच इच्छा नसते. आणि प्रॉफिट मोटिव्हचं जे काही आपण फायनल अकाउंट मध्ये स्टडी केलं ते सगळं प्रॉफिट मोटिव्ह मध्ये असतात. म्हणजे हे दोन्ही अकाउंट्स किंवा दोन्ही मोटिव्ह मध्ये अकाउंट्स तरी मेंटेन करावंच लागते. का, तिथं सर्व्हिस मोटिव्ह असलं तरी सुद्धा कॅश इनकमिंग पण असतं, आउट गोईंग पण असतं. इथं पण कॅश ट्रान्झॅक्शन्स होतच असतात. आता बघा, प्रॉफिट मोटिव्ह मध्ये आपण काय काय बघितलं. प्रॉफिट मोटिव्ह मध्ये ट्रायल बॅलन्स असतो, ट्रायल बॅलन्स. पण इथं सर्व्हिस मोटिव्ह मध्ये पण ट्रायल बॅलन्स असतो. ट्रायल बॅलन्स म्हणजे इथं पण जनरल एंट्रीज असतातच. इथं पण कॅश कम्स इन, कॅश आउट गोईंग सगळं असल्यामुळं इथं पण ट्रायल ट्रान्झॅक्शन्स, कॅश ट्रान्झॅक्शन्स आणि इथं पण कॅश ट्रान्झॅक्शन्स असतात. आणि इथं ट्रायल बॅलन्स आणि हा ट्रायल बॅलन्स वरती ट्रेडिंग अकाउंट इथं असतो. ट्रेडिंग अकाउंट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड शेवटला आपण काय करतोय तर बॅलन्स शीट करतो. पण ह्याच पद्धतीने थोडक्यातच इथं चेंजेस होतोय. सगळं ट्रान्झॅक्शन सेमच असतात. इथं पण सॅलरी देत असतात, इथं पण वेजेस देत असतात. सर्व्हिस मोटिव्ह असलं तर काय झालं, इथं पण सगळं ट्रान्झॅक्शन होत असतात. कॅश कमिंग, कॅश आउट गोईंग, कॅश कमिंग हे सगळं होत असताना पण फक्त लुकिंग अकाउंटिंगचं फक्त वेगळं असतं. म्हणजे इथं ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असलं म्हणजे इथं रिसीट अँड पेमेंट अकाउंट असतो. रिसीट अँड पेमेंट अकाउंट असतो. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ऐवजी इथं इन्कम अँड एक्सपेंडिचर, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट असतो. आणि इथं पण बॅलन्स शीट. म्हणजे हा कशाला रिसीट अँड पेमेंट इथं ट्रायल बॅलन्स अँड कॅश बुक दिसतो आपल्याला. कॅश बुक मध्ये काय, पूर्ण एक वर्षभरात किती वेळा कॅश रिसीव झालं, किती वेळा कॅश आउट गोईंग झालं ते सगळं सेपरेट. म्हणजे फॉर एक्झाम्पल महिन्यात 2-3 वेळा कॅश इनकमिंग झालं ते सगळं सेपरेट कॅश बुक मध्ये एंट्री होत असतात. पण इथं रिसीट अँड पेमेंट अकाउंट मध्ये तसं नाही. पूर्ण ओव्हरऑल फुल त्या पिरियड मध्ये किती वेळा म्हणजे किती वेळा कॅश ट्रान्झॅक्शन होतात ते सगळं मिळून टोटल इथं एवढंच फरक असतो. म्हणजे टोटल कॅश किती रिसिव्ड झालं, किती पेमेंट झालं हे येत असतं. पण इथं कॅश बुक मध्ये म्हणजे बॅलन्स प्रॉफिट मोटिव्हचं ट्रान्झॅक्शन मध्ये कॅशबुक ज्यावेळी असतो कॅशबुक मध्ये तर फॉर एक्झाम्पल वेगवेगळ्या डेट मध्ये ज्या वेळेला डेटला कॅश ट्रान्झॅक्शन होतात त्या वेळेला सेपरेट ट्रान्झॅक्शन असतात. आणि फक्त इथं रिसीट अँड पेमेंट मध्ये ओव्हरऑल टोटल इथं घेत असतात. टोटल कॅश पेमेंट असू दे, कॅश सॅलरी पेमेंट असू दे, कॅश रिसिव्ड असू दे, जे काही असू दे टोटली असतात. पण आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये इथं किती प्रॉफिट झाला, किती लॉस झाला ह्या पद्धतीने आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये बघत असतोय. आणि हे सर्व्हिस मोटिव्ह असल्यामुळे इथं प्रॉफिट मोटिव्ह नसतोय म्हणून ते इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट म्हणावं लागतं. मग इथं बॅलन्स शीट असतं, इथं पण बॅलन्स शीट. म्हणजे ओव्हरऑल सर्व्हिस मोटिव्ह म्हणजे इथं प्रॉफिट अँड लॉस नसतं.
प्रॉफिट किती झालं, म्हणजे कुठलाही प्रोडक्शन नसतं. इथं कसं बिझनेस असतो, बाईंग अँड सेलिंग असतं, पण इथं सर्व्हिस मोटिव्ह असल्यामुळे फक्त सर्व्हिस देणं किंवा सर्व्हिस लेणं अशा पद्धतीचं असल्यामुळं इथं कुठलाही परचेजिंग सेलिंग वगैरे काही नसतात. म्हणून हा सर्व्हिस मोटिव्हला काय म्हणायचं, नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न किंवा NPC किंवा NPO असं शॉर्ट फॉर्म मध्ये म्हणतात. हेच अजून थोडंसं एक वेगळं एक्झाम्पल थ्रू मी सांगायला प्रयत्न करतो. तर बघा सर्व्हिस म्हणजे कसं असतं. तर फॉर एक्झाम्पल एक स्कूल आहे, तर प्रायव्हेट स्कूल पण असतो, प्रायव्हेट मध्ये पण स्कूल असतोय आणि गव्हर्नमेंट एडेड स्कूल पण असू शकतो. बघा दोन्ही साईड, इथं पण टीचर असतात, इथं पण टीचर्स असतात, टीचर्स, आणि इथं पण टीचर्स असतात, इथं पण टीचर्स असतात. इथं पण टीचिंग होतो, टीचर्सने टीचिंग करतात आणि इथं पण टीचिंग करतात. आणि हा टीचर्सना इथं पण सॅलरी असतो, इथं पण सॅलरी पेमेंट असतोय आणि इथं पण सॅलरी पेमेंट होत असतं. हे पण स्कूलच आहे, हे पण स्कूलच आहे. ऍक्टिव्हिटीज बोथ साइड आर सेम, बट दिस इज प्रायव्हेट स्कूल अँड दिस इज गव्हर्नमेंट स्कूल. पण हा सॅलरी द्यायला एवढंच फरक आहे, थोडक्यात फरक आहे. बोथ ऍक्टिव्हिटीज इन बोथ इन्स्टिट्यूशन, ऍक्टिव्हिटीज आर सेम, सॅलरी आल्सो पेड, बट इन प्रायव्हेट स्कूल फीज कलेक्शन होतो, डोनेशन कलेक्शन होतो. तसं गव्हर्नमेंट स्कूल मध्ये नो फीज नसतो, फीज नाही आणि डोनेशन पण नाही. पण गव्हर्नमेंट कडून फंड येत असतो, फक्त सॅलरी गव्हर्नमेंट कडून असतो आणि इथं फीज डोनेशन्स वगैरे सगळं सॅलरी फीज अँड डोनेशन थ्रू होत असतं. हा एवढाच फरक आहे. म्हणजे हा फीज अँड डोनेशन म्हणजे हे काय झालं, गव्हर्नमेंट स्कूल म्हणजे नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न, म्हणजे हा सर्व्हिस, हे पण सर्व्हिस देतात, पण त्या सर्व्हिस देण्यासाठी इथं फीज कलेक्शन होत असतो, डोनेशन कलेक्शन होत असतोय. पण तसं इथं डोनेशन वगैरे गव्हर्नमेंट डोनेशन इथं पण असू शकतोय, फीज पण असू शकतोय, पण कसं गव्हर्नमेंट कडून, म्हणजे सगळं फ्री ऑफ कॉस्ट असल्यामुळं म्हणजे हा सेवा म्हणून, म्हणजे हा सर्व्हिस कॉस्ट असं म्हणू शकतो. म्हणजे ह्या पद्धतीचं असताना इथं रिसीट हा नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न, इथं पण फीज कलेक्शन होतो, डोनेशन कलेक्शन होत असल्यामुळे हे सगळं ट्रान्झॅक्शन बघण्यासाठी इथं पण अकाउंट प्रिपेअर करावा लागतोय. हा अकाउंट कशा पद्धतीचा आहे ते बघायचं आपल्याला. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे इथं रिसीट अँड पेमेंट असतो, रिसीट अँड पेमेंट अकाउंट इथं शॉर्ट मध्ये लिहिते मी, आणि इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट इट इज जस्ट लाईक प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. अँड शेवट बॅलन्स शीट ॲज युजल. रिसीट अँड पेमेंट इट इज जस्ट लाईक कॅश बुक मध्ये जे काही कॅश कम्स इन, कॅश गोज आउट, जे काही कॅश रिसिव्ड असतोय ते सगळं रिसीट अँड पेमेंट मध्येच असतोय, फक्त थोडक्यात फरक आहे म्हणून सांगितलेलं आहे. पण हा रिसीट अँड पेमेंट्स अकाउंट मध्ये काही आयटेम्स येतात, ते काय बघूया. पहिला सबस्क्रिप्शन. आता मगाशी मी स्कूलच्या उदाहरण दिलं, स्कूल असू शकतोय, काही संस्था इन्स्टिट्यूशन्स असू शकतात, काही NGO असू शकतात, म्हणजे हा सबस्क्रिप्शन म्हणून हे तर असू शकतो. म्हणजे रिसीट अँड पेमेंट अकाउंट मध्ये हा सबस्क्रिप्शन एक आयटम येऊ शकतो. म्हणजे हा सबस्क्रिप्शन मध्ये जस्ट लाईक चंदा विचारणं वगैरे असतात बघा. म्हणजे ह्याची ट्रान्झॅक्शन काय होते, सॉरी जर्नल एंट्री काय असते, कॅश अकाउंट डेबिट टू सबस्क्रिप्शन.
सबस्क्रिप्शन असं असतंय. म्हणजे इथं रिसीट अँड पेमेंट अकाउंट मध्ये टू सबस्क्रिप्शन ह्या पद्धतीनं असू शकतो. म्हणजे काही वेळा सबस्क्रिप्शन म्हणजे रिसिव्डच आहे. म्हणजे टोटल आता फॉर एक्झाम्पल महिन्यात दर महिन्याने एक सबस्क्रिप्शन असू शकतोय. एक 4-5 डेट्सना सबस्क्रिप्शन असू शकते. सगळं ओव्हरऑल किती सबस्क्रिप्शन त्या वर्षाचं त्या पर्टिक्युलर वर्षाचं किती सबस्क्रिप्शन टोटल सबस्क्रिप्शन आहे ते बघून इथं एंट्री करायचं असतो. मग नेक्स्ट आयटम येतो इथं डोनेशन. डोनेशन मध्ये आता प्रॉब्लेम मध्ये काही वेळा 2 टाईप देत असतात. म्हणजे इथं डोनेशनचं पण कॅश अकाउंट डेबिट टू डोनेशन असं एंट्री होतं. म्हणजे हा डोनेशन सुद्धा इथं रिसीव्ड साइड येत असतो. हा रिसीव्ड आहे डोनेशन. पण तर फॉर एक्झाम्पल हा डोनेशन आहे तर काही अमाऊंट दिला असतील तर इथे 2 टाईप येऊ शकतात. एक स्पेशल आणि एक रेग्युलर असू शकतो. एक स्पेशल. तर फॉर एक्झाम्पल रेग्युलर आणि स्पेशल म्हणजे काय इथं बघायला गेलं तर फॉर एक्झाम्पल मी एक मुलग्याला किंवा एकांना तुम्हाला एक 10,000 द्यायला लागले. आता 10,000 काही पण कर. आता तुला कसं खर्च करायचंय ते कसं करू शकतोय असं म्हटलं की नाही ते रेग्युलर होऊ शकतोय. किंवा आता काही वेळा मी 10,000 तुम्हाला दिलं मग ह्या कामासाठीच तू एवढं खर्च करायला पाहिजे असं मी कंडिशन घातली त्या 10,000 खर्च करण्यासाठी. मग त्या कंडिशन कसं झालं ते जबाबदारी झालं ना. म्हणजे ते रिस्पॉन्सिबल झालं. त्या कामासाठीच ते खर्च करावा लागणार. म्हणजे हा स्पेशल कंडिशन झाला. म्हणजे ते स्पेशल कंडिशन साठी दिलेलं जे काही खर्च असतोय ते कॅपिटलाइज म्हणजे लायबिलिटी झालं ना. रिस्पॉन्सिबल झालं. म्हणजे ज्या वेळी रिस्पॉन्सिबल झालं म्हणजे ते कॅपिटलाइज्ड म्हणतात. म्हणजे कॅपिटलाइज म्हणजे बॅलन्स शीट मध्ये कॅपिटल जे काही सगळं म्हणजे जे सगळ्या पार्टनर्सनी मिळून एक फंड काढलेला असतो. कॅपिटल फंड किंवा कॅपिटल फंड असतो. ते कॅपिटल मध्ये हे स्पेशल अमाऊंट इथं ऍड करावा लागतो. म्हणजे जे इथं सबस्क्रिप्शन आहे जनरली लेजरचं किंवा अकाउंटचं रूल काय आहे डेबिट मध्ये रिसीट अँड पेमेंट किंवा कुठलाही अकाउंट असू दे एका अकाउंट मध्ये डेबिट असेल तर दुसऱ्या अकाउंट मध्ये क्रेडिट असतो. म्हणजे ज्या पद्धतीनं सबस्क्रिप्शन इथं डेबिट आहे आणि इन्कम अँड एक्सपेंडिचर मध्ये क्रेडिट होतं त्याच पद्धतीने इथं डोनेशन सुद्धा म्हणजे इन्कम अँड एक्सपेंडिचर मध्ये सपोज रेग्युलर असेल तर इन्कम अँड एक्सपेंडिचर मध्ये येतो आणि स्पेशल कंडिशन थ्रू डोनेशन असेल तर ते कॅपिटलाइज्ड होतो. मग ती कॅपिटलाइज्ड बॅलन्स शीट मध्ये असतो. आता एवढंच एक लक्षात ठेवा रिसीट अँड पेमेंट अकाउंट मध्ये जे काही रिसीव्ड आहे ते सगळं इन्कम म्हणजे ह्या साइड एक्सपेन्सेस असतात. इन्कम अँड एक्सपेंडिचर मध्ये डेबिट साइड ऑल एक्सपेन्सेस अँड क्रेडिट साइड ऑल इन्कम्स कम. आणि हे सगळं जे काही इन्कम्स आहे किंवा रिसिव्ड आहे ते सगळं इन्कम अँड एक्सपेंडिचर मध्ये क्रेडिट साइड येतो. आता फॉर एक्झाम्पल जे काही आयटम आहे त्या रिसीट अँड पेमेंट अकाउंट मध्ये जे काही रिसिव्ड आहे ते सगळंच इन्कम येतात असं काही नाही. जे काही अमाऊंट इन्कम नसतात ते सगळं लायबिलिटी असू शकतं. ते सगळं बॅलन्स शीट मध्ये लायबिलिटी साइड येतात. आता नेक्स्ट घ्यायचं आपला नेक्स्ट आयटम येतो लेगॅसीज. काही आयटम नवीन आहे म्हणजे हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. लेगॅसीज म्हणजे जस्ट लाईक गिफ्ट. म्हणजे हे पण इथं पण कोणतरी दिलेलेच असतात. लेगॅसीज पण दिलेलेच असतात पण थोडक्यातच फरक आहे. तर मी एक्सप्लेन करेन. म्हणजे हे लेगॅसीजचा जर्नल एंट्री येतो कॅश अकाउंट डेबिट टू लेगॅसीज. हे पण लेगॅसीज इथंच येतो. लेगॅसीज मध्ये सुद्धा काय असतं तर फॉर एक्झाम्पल डोनेशन मध्ये पण कोणतरी दिलेलं असतात. लेगॅसीज मध्ये एवढाच फरक आहे. फॉर एक्झाम्पल विल वगैरे करतात बघा. म्हणजे एकाचं कुणाच तरी प्रॉपर्टी असेल म्हणजे त्यांनी मेल्यावर असं एक ट्रस्टला देणं किंवा कुणाला देणं असेल तर एका विल मध्ये लिहून ठेवलेलं असतात. त्या प्रॉपर्टीला लेगॅसीज म्हणतात. इथं लेगॅसीज मध्ये सुद्धा सहसा लेगॅसीज केव्हाही लेगॅसीज
म्हणजे हे स्मॉल अमाऊंट बिग अमाऊंट असं असतात. म्हणजे प्रॉब्लेम मध्ये ज्या वेळेला काही पर्सेंटेज वगैरे दिलेले असतात त्या पर्सेंटेज अनुसार रिसीट अँड पेमेंट आणि इन्कम अँड एक्सपेन्स इन्कम मध्ये थोडं म्हणजे स्मॉल अमाऊंट बिग अमाऊंट अशा पद्धतीचं असू शकतोय. स्मॉल अमाऊंट आणि बिग अमाऊंट, काही बिग अमाऊंट ते कॅपिटलाइज्ड होऊ शकतात आणि काही स्मॉल अमाऊंट म्हणजे इट डिपेंड्स ऑन दॅट प्रॉब्लेम. म्हणजे कितीपर्यंत, काही वेळा 50 लाख पर्यंत सुद्धा हे स्मॉल अमाऊंट होऊ शकतंय, काही वेळा 1 लाख असलं तरी सुद्धा ते बिग अमाऊंट होऊ शकतं. टोटली इट डिपेंड्स ऑन दॅट कंडिशन्स. ओके. आणि नेक्स्ट येतो एंट्रन्स फीस. एंट्रन्स फीस आता मगाशी मी स्कूलचं म्हटलं, एनजीओचं असू शकतं. आता स्कूलचंच घेतलं तर प्रायव्हेट स्कूल म्हणजे गव्हर्नमेंट स्कूल म्हणजे नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचं एंट्रन्स फीज, ऍडमिशन फीज असं कलेक्शन वगैरे असतात. ते पण हेच कॅश अकाउंट डेबिट टू एंट्रन्स फीज. काही वेळा एंट्रन्स फीज थोडक्यात थोडं का होईना अमाऊंट म्हणजे प्रॉब्लेम मध्ये एक 50% कॅपिटलाइजर करा. एक 10,000 एंट्रन्स फीज आला असतील तर त्याच्यातलं एक 10% कॅपिटलाइजर करा. अशा पद्धतीने 2 टाईप इथं पण असतात. काही अमाऊंट किंवा रेग्युलर अमाऊंट ते इन्कम अँड एक्सपेंडिचर मध्ये येतात आणि काही अमाऊंट मध्ये कॅपिटलाइज करा म्हणून ऍडजस्टमेंट वगैरे दिलेलं असतात. त्या अमाऊंट पुरतं एवढं कॅपिटलाइज करावं लागतं. म्हणजे हे पण एंट्रन्स फीज रिसीट अँड पेमेंट अकाउंट मध्ये रिसिव्हडच असतोय. म्हणजे हा पण डेबिट रिसीट अँड पेमेंट अकाउंट मध्ये डेबिट साइडच आलेला असतो. आता नेक्स्ट येतो फंड. आता हे पण फंडचं पण एंट्री कॅश अकाउंट डेबिट टू फंड. हा फंड पण रिसिव्ड असल्यामुळे रिसीट अँड पेमेंट अकाउंट मध्ये डेबिट साइडच आलेला असतोय. पण इथं पण 2 पद्धतीचं असतात. काही वेळा बिल्डिंग फंड असू शकतोय किंवा म्हणजे फिक्स एक कॅपिटल फंड साठी काढून ठेवलेलं बिल्डिंग फंड असू शकतोय किंवा कुठलं तरी गव्हर्नमेंट फंड वगैरे काही वेळा असू शकते. ते रेग्युलर म्हणजे प्रॉब्लेम मध्ये दिलेलं असतात. एवढं पर्सेंटेज कॅपिटलाइज, एवढं पर्सेंटेज फंड्स ट्रान्सफर टू बिल्डिंग फंड किंवा फंड रिसिव्ड फॉर द पर्पज, स्पेशल पर्पज साठी काही वेळा म्हणजे फंड रिसिव्ड केला असतील तर म्हणजे त्या किती सांगितले असतात तेवढा अमाऊंट ऑफ द फंड शुड बी कॅपिटलाइज आणि त्याच्यातलं रेग्युलर जे काही अमाऊंट आहे ते इन्कम साइड, इन्कम अँड एक्सपेंडिचर मध्ये इन्कम साइड घ्यावा लागतो. आता नेक्स्ट येतो सन्ड्री रिसीट्स. म्हणजे थोडक्यात किरकोळ रिसीट्स वगैरे, काही रिसीट्स किंवा न्यूजपेपर सेल वगैरे. आता सन्ड्री रिसीट्स म्हणजे किरकोळ रिसीट्स वगैरे असतात. ते पण रिसीट अँड पेमेंट अकाउंट मध्ये डेबिट साइड येतात आणि त्याच्यात काय एवढं हे नसतं. रेग्युलर रिसिव्ड असल्यामुळे इन्कम अँड एक्सपेंडिचर मध्ये इन्कम साइड घ्यायचं असतं. आता नेक्स्ट येतो लाईफ मेंबरशिप फीज. लाईफ मेंबरशिप फीज कसं असतं तर फॉर एक्झाम्पल तर एंट्रन्स फीज आणि लाईफ मेंबरशिप फीजच आहे. पण एंट्रन्स फी किंवा ऍडमिशन फीज वगैरे रेग्युलरली घेत असतात आणि ह्याचं मिनिंग मध्येच आहे लाईफ मेंबरशिप. आता काही वेळा लायब्ररी फीज वगैरे असतात किंवा काही इन्स्टिट्यूशनचं फीज वगैरे असतात. म्हणजे एन्युअली देण्यापेक्षा एकदमच द्यायचं म्हणजे त्याला लाईफ लॉंग साठी त्या इन्स्टिट्यूटचं मेंबर होण्यासाठी काही फी देत असतात. त्याला लाईफ मेंबरशिप फीज म्हणतात. म्हणजे हा रिकरिंग नाही, नॉन रिकरिंग असल्यामुळे लाईफ मेंबरशिप फीज बॅलन्स शीट मध्ये कॅपिटल फंड मध्ये ऍड करावा लागतो. म्हणजे रिकरिंग असेल ते इन्कम साइड, इन्कम अँड एक्सपेंडिचर मध्ये इन्कम साइड घेतलं असतं. आता हे झालं सगळं म्हणजे रिसीट अँड पेमेंट अकाउंट मध्येच हे सगळं जे काही हे सगळं रिसिव्ड म्हणजे कॅश रिसीट्स असेल तरी सुद्धा काही अमाऊंट मध्ये कॅपिटलाइज्ड पण काही अमाऊंट जबाबदारी असतात, रिस्पॉन्सिबल असतात. म्हणजे बॅलन्स शीट मध्ये घ्यायचं म्हणून त्या वेळेला मी सांगितलेलं आहे
आणि रेग्युलरली आता पेमेंट साइड काय येणार, पेमेंट काही परचेजेस मशिनरी असणार रेग्युलर, त्याच्यात काही फरक नाहीये. परचेजेस असू शकतात, म्हणजे कॅश पेमेंट वगैरे, म्हणजे कॅश पेमेंट म्हणजे काय, ऑफिस स्टॉकला सॅलरी पेमेंट असू शकतो, ड्रॉइंग असू शकते, अशा पद्धतीचं रेग्युलरली आहे. म्हणजे पेमेंट साइड ते येतात, म्हणजे तेच पेमेंट साइड इन्कम अँड एक्सपेंडिचर मध्ये एक्सपेंडिचर साइड येतात. जे काही इथं आयटम येतात ते सगळं एक्सपेंडिचर साइड येतं. आणि ॲज युजल रेग्युलर अकाउंटचा रूल आहे, एका अकाउंट मध्ये डेबिट साइड आलं तर दुसऱ्या अकाउंट मध्ये क्रेडिट साइड येत असतो. आणि एका अकाउंट मध्ये इथं क्रेडिट असेल तर दुसऱ्या अकाउंट मध्ये डेबिट असतं. आणि जे काही पेमेंट्स ते एक्सपेन्सेस नसेल, कुठला पेमेंट्स ते एक्सपेन्सेस नसेल, ऑब्विसली ते असेट्स हमखास असणारच. म्हणजे ते सगळं जे काही आयटम्स एक्सपेन्सेस मध्ये घेत नाही ते सगळं असेट म्हणून घ्यावं लागतं. ओके, थँक्यू.